या रावसाहेब दानवेनी या रावसाहेब दानवे रिलीज केली होती. काय आहे का काही? आम्ही दादा म्हणतो, त्याला आदर देतो. दाखवा बरं मी रावसाहेब दानवेला बोललेलो. मग तुम्हाला देशधडीलाच लावतो मी. होऊ दे काय व्हायचं त्या. केस करतो फुकटचे फाकट. तो माया सगळं ताराला लागू नको. हो, माया सगळं ताराला लागू नको. येड्याच्या नादी लागायचं नाही. हा, माया नादी लागू नको. मी जर बिघाडो पुरे साफ करून टाकेल. हे असंच करत ऐकतच नाही. म्हणलं तुला यायचं ते देऊ नका बांधवला. आम्ही आमचं चालितो. म्हणजे हा बघ आणलेच वाटते लोक ते. तरी माग लागून माया. मला तरी म्हणलेच अभ्यासक पाहिजेत, ज्ञानी पाहिजेत. मला आता जाऊ देवा ऐकायला लागतंय खरं बा. म्हणून ऐकलं. 4 अभ्यासक पाठवले, तिकडे गेले, तिकडेच येत आलेच नाही. मोकळं चांगलं चाललं होतं नाही आडमोठ्याचं. मला आडानी का म्हणा मोकळं चांगलं चाललं होतं. तिकडे गेले, तिकडेच येते, आलेच नाही आणखी. कोणी म्हणतो गुलाबजामुन आपल्या इकडे सारखं लागत नाही, तिकडचे भारी आहे. अरे म्हणलं फुटले. अबे हे देवेंद्र फडणवीस असले डाव आहे म्हणून मी मुंबईत जात नाही आणि कोणा जाऊन बी देत. त्या सागर बंगल्याचे पायरे चढली की माणूस माघारीच येत नाही. तिकडेच फिरतो चकवा झाल्यासारखा. ही चकवा नाही ठेव. चपे काय हे चिल्लर आहेत मराठ्या पुढे. ती चकवा. हा, ह्या चकव्याने बी मायावर हे केले जाऊन या रावसाहेब दानवेनी. या रावसाहेब दानवे केस केली जाऊन. मी दादा म्हणत होतो त्याला आता बोलतो या रावसाहेब दानवेला. मी त्याला दादा म्हणतो, हमेशा आदर करतो. पण त्यांनी त्या PSI म्हणला जाऊन आमच्या कार्यकर्त्याजवळ SP ते की रावसाहेब दानवे करायला कवाची मार्च मध्ये कवा आम्ही कार्यक्रम घेतला होता कवाची केस माझ्यावर आत्ता करायला लागली. हे तर रावसाहेब दानवे दादा म्हणतो दानवे चांगलं. आम्हाला वाटलं चांगलं आहे. बरं ठीक आहे, तू काय करशील? केस करीन मग जेला जायला देत नाही. हा, जाऊ दे. तू कोणतरी उभा राहील ना आता तू उभा राहील ना कोणतरी. तो वराय नाव दाखव कचरा त्याला. आता बरोबर काय आहे का काही? आम्ही दादा म्हणतो, त्याला आदर देतो. दाखवा बरं मी रावसाहेब दानवेला बोललेलो एकदा तरी. ते PSI हाताने आत्ता केस करायला लावली. कवाची केस आत्ता SP त्याच्या त्यांनीच सांगितलंय की वरून लय दबाव आहे त्याचा. ते परड्यापासून पिसाळून करायला लागले. डोकं बिघडलं त्याचं. म्हणलं मग त्याला 2-3 शेणाच्या गावऱ्या खायला लावा, नीट होईल त्याचं डोकं. मायावर काय केशी करायला लावतो म्हणा. बरं तो केस केले तर काय तू पडशील. मला काय मग कस काय अवघड आहे. तू कोणतरी उभाच राहील ना पुढं. मग तुम्हाला देशधडीलाच लावतो मी. होऊ दे काय व्हायचं त्या. केस करतो फुकटचे फाकट. भंगार चाळे काही गरज आहे का? दादा म्हणतो ना मी त्या माणसाला दादा म्हणतो. त्याला रावसाहेब दानवे म्हणायची काय वेळ येऊन द्या ते. काय असं तो आजोळा असं पैसे मराठ्या पुढं काही नाही करीत रे. जाय तिकडं. तू कोण आहे? कोण लागून गेला तू असला? आणि तो याकडे कोणते गुंडन फंड आहे काय याची? आमचे काय पोटे कमी आहेत का? का तू पुढं ते काय करते नुसतं बघ. मग तू माया सगळं ताराला लागू नको. हो, माया सगळं ताराला लागू नको. येड्याच्या नादी लागायचं नाही. हा, माया नादी लागू नको. मी जर बिघाडो पुरे साफ करून टाकेन निवडणुकीत. अख्खे ग्रामपंचायत सदस्य तुला आवाज होऊन द्यायचो नाही. हा, माया ताराला लागू नको. तू काय माझा दुश्मन नाही. हा, मी तुम्हाला आवाज बोललेलो प्रत्येक वेळेस. आणि दादा शब्दाशिवाय शब्द वापरलेला नाही मी आजपर्यंत. आज पहिली वेळ माझी हे बोलायची. SP हाताने तो सत्ता आहे म्हणून करायला होतो केस. आता सत्ता बदलायची नाही का? मग SP कोणकडे जाईल? आमच्याकडं. आमच्या पारड जड होणार मग. हा, मग त्या टायमाला तू कोणत्या पाड्यात बसतो? उकाड्यावर बसतो मग वर पाड्यात तू कुठं बसतो रे? तू आता काही करशील? त्या टायमाला तो खाल्लेलं बाहेर काढलं मी बिरबिटी सगळी. मग आम्हाला वाटतं आपलं जाऊन माझ्यावर केस, त्या गोरगरीब महिलावर केस. काय होईल ते केसी नाही. मला जाऊ दे जेलला काढला. आम्ही इथं बसायचं तिथं बसू. माघारी आल्यावर आणि मला जेलला टाकल्यावर तुला वाटतो तो भाजपची सीट आहे तर राज्यातले. मग तर एक येत नसतं. मग नागपूरचं पडत असत. आणि तुमच्या डोक्यात जर निवडणूक झाल्यावर काही करायचं असेल तरी मराठ्याच्या नादी तुम्ही लागू शकत नाही. 50% मराठा एकटा राज्यात आहे. तो कोणत्या जेलात टाक. जेला सकट उठून पुन्हा आंतरवलीत लोकांनी आणलं तिथून पुढे जेला सकट. मला सुद्धा